माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज आहेत, परंतु निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा त्यांचा पक्का इरादा आहे। त्यामुळे ते निवडणूक लढवणार याची शक्यता दाट आहे। मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी उमेदवारीवरून नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। यामुळे भाजपमध्ये बंडखोरी वाढण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे। यातील एक मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा। या मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आहेत। मोहिते पाटील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत मात्र संभ्रम कायम आहे। याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये। नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास। मित्रांनो, रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच प्रचाराला गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे। अनेक ठिकाणी बैठकांचं सत्र सुरू आहे, तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांचाही माढा मतदारसंघात दौरा सुरू झाला आहे। मोहिते पाटील हे जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत। मोहिते पाटलांनी निवडणूक लढवावी असा गावोगावचे कार्यकर्ते आग्रह धरत आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेऊन शरद पवार गटाकडून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत। दरम्यान धैर्यशील हे गावोगावी दौरे करत असतानाच दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटील हे आपल्या शिवरत्न या निवासस्थानी बैठका घेत आहेत। शिवाय धैर्यशील मोहिते पाटील हे जरी गावोगावी दौरे करत असले आणि कार्यकर्ते जरी त्यांना हाती तुतारी घेण्याची विनंती करत असले, तरी त्यांनी अद्याप त्यांचे पत्ते खुले केले नाहीत। कोणाकडून निवडणूक लढवणार याबाबत त्यांनी अद्याप कोणतंही वक्तव्य केलं नाही। जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी माढा मतदारसंघात मी दौरा करत असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं आहे। मात्र त्यांच्याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे। मोहिते पाटील नेमका काय निर्णय घेणार? खरंच निवडणूक लढवणार का? कोणत्या पक्षाकडून ते मैदानात उतरणार? असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आहेत। तसेच माढा लोकसभा मतदारसंघात 6 तालुके आहेत। यापैकी माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे, करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय मामा शिंदे, सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील, माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते आणि मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा पाठिंबा रणजितसिंह निंबाळकरांना आहे। दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांना माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांचा पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे। त्यांच्या मर्जीतले फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही। मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला दीपक चव्हाण उपस्थित होते। त्यामुळे ते मोहिते पाटील यांना पाठिंबा देतील अशी देखील चर्चा आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? धैर्यशील मोहिते पाटील आपले पत्ते उघडणार का? ते तुतारी हाती घेणार का? आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा।